आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम जगावर आता वेगवेगळ्या अंगानं व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर याचा प्रमुख फटका जो आहे तो जालन्यातल्या स्टील इंडस्ट्रीजला बसलेला आहे। खरं तर जालना हे शहर लोह पोलाद उद्योगाचं शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र त्याचा फटका जो आहे तो जालन्यात सुद्धा स्टील इंडस्ट्रीजला बसलेला आहे। मागच्या 11 ते 12 दिवसात जवळपास 5 ते 6 हजार रुपयांना ची दर वाढ जी आहे ती स्टीलमध्ये झालेली आहे। सविस्तर आपण माहिती घेऊयात। सध्या मी आलेलो आहे मेटारोल स्टील इंडस्ट्रीजमध्ये। दुर्गाप्रसाद सोनी सर आपल्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकाचा जो युद्ध सुरू आहे त्यामुळे काही परिणाम झालाय का आणि कसा झालाय, काय सविस्तर माहिती? स्टील मेकिंगच्या प्रक्रियेमध्ये गॅस आणि स्क्रॅप याचा प्रामुख्याने उपयोग होतो आणि आखाती देशातून आपल्या भारतामध्ये साधारणतः 10% स्क्रॅप हे आयात होतं आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे, परंतु गॅस हा प्रचंड प्रमाणात उपयोगात येतो आणि आयात होतो। तर ह्या दोन्ही गोष्टीवर त्याचा आयातीवर परिणाम झाल्यामुळे स्टीलचे दर हे वाढलेले आहेत आणि युद्ध सुरू झाल्यानंतर साधारणतः 5 ते 6 हजार रुपये प्रति टनामागे दर आतापर्यंत वाढलेले आहे। मागच्या 27 तारखेला काय दर होता आणि आजचा काय दर आहे सांगता येईल का थोडक्यात? युद्ध सुरू व्हायच्या आधी 27 तारखेला साधारण ते 56,000 रुपये हा TMTचा दर होता, टॅक्स पेड असा हा मी रेट तुम्हाला सांगत आहे, आणि आज 61,000 रुपये दर झालेला आहे। तुम्ही मगाशी सांगितलं की गॅसची यामध्ये काय महत्त्वाची भूमिका आहे? स्टील मेकिंगमध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस आपण आयर्न ओरपासून पेलेट बनवतो त्यावेळेस गॅसची आवश्यकता भासते आणि गॅस हा उपयोगात येतो, त्यामध्ये गॅसची रिक्वायरमेंट असते। तसंच रुटीन स्टील मेकिंगमध्ये, कोणत्याही स्टील मेकिंग इंडस्ट्रीमध्ये हा थोड्या बहुत प्रमाणात गॅस उपयोगात येतो, LPG। जर पुढचे काही दिवस हे युद्ध सुरू राहिलं तर याचा परिणाम अजून काही भाववाढीमध्ये होईल का, काय वाटतं आपल्याला? याचे प्रचंड परिणाम स्टील मेकिंगच्या कॉस्टवर होणार आहेत आणि त्यामुळे म्हणजे प्रामुख्याने रॉ मटेरियल हे स्क्रॅप आणि गॅस वाढल्यामुळे स्टील मेकिंगचा प्रोसेसवर प्रचंड खर्च वाढेल आणि विशेष म्हणजे स्टील मेकिंगचा जे क्वांटिटी आहे, आउटपुट आहे ते अत्यंत कमी होईल आणि त्यामुळे कॉस्ट वाढेल आणि भाव वाढतील। सध्या आपण पाहतोय की गॅसचा पुरवठा जो आहे तो काही ठिकाणी ठप्प झालेला आहे, याचे परिणाम स्टील इंडस्ट्रीजवर कसे होतील? गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणखीन एक घटना घडलेली आहे। स्टील वापरणारे जे उद्योग आहेत त्यांच्या प्रोडक्शन प्रोसेसवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे, म्हणजे स्टीलची खपत ही कमी झालेली आहे, परंतु TMT वापरणारे जे उद्योग आहेत म्हणजे साधारणतः बांधकाम उद्योग त्यावर मात्र याचा परिणाम तेवढा झालेला नाही आहे, त्यामुळे आता इथून पुढे TMTचे दर वाढतील अशी शक्यता आहे। तर नक्कीच आपण पाहतो की हे होते स्टील इंडस्ट्रीजचे मालक दुर्गाप्रसाद सोनी सर। आपण पाहतोय की त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्टीलच्या दरामध्ये अजून सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आखाती देशांमधून आपल्याला जे रॉ मटेरियल येतं तेच आता काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जालन्यातल्या स्टील इंडस्ट्रीजला सुद्धा आता याचा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि उद्योजकांना सुद्धा याच्या झळा आता सोसावे लागत आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।